The Great Happiness. असेवनाच बालानं पंडितानं च सेवना पूजाच पूजनीयानं ये तं मंगलमुत्तमं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये उपस्थित नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या हित सुखासाठी भगवान बुद्धांच्या धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण आपल्या हित सुखाकरिता शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त भावनेतून या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे। कालपर्यंत आपण 10 पारमितांचा अभ्यास केलेला आहे आणि आता आपण वेगवेगळ्या सुत्तांवरती भगवान बुद्धांनी दिलेल्या उपदेशांवरती धम्मचर्चा करणार आहोत। आता नुकतंच कालच आपल्याला वर्षावासाला प्रारंभ करून 15 दिवस पूर्ण झालेले आहेत। काल जसे मी म्हणालो की आता आपण शाळेत येऊन 15 दिवस झालेत, त्यामुळे सध्या तत्वज्ञानाच्या सखोल अभ्यासात आपण शिरणार नाही आहोत। जेव्हा तुमच्या त्रिरत्नांच्या प्रती श्रद्धा निर्माण होईल आणि ती दृढ होईल, जेव्हा तुम्हाला श्रद्धा समजेल, शील समजेल, दान समजेल, समाधी मार्ग समजेल, तेव्हा वर्षावासाच्या 3ऱ्या महिन्यात आपण मग तत्वज्ञान कधी कधी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तेव्हा तुर्तास संसारिक जीवन जगणाऱ्या गृहस्थ लोकांना एक दिशादर्शक म्हणून, मार्गदर्शक म्हणून भगवंतांनी वेळोवेळी केलेले काही उपदेश जे आहेत ते सुत्त पिटकातील सुत्तांच्या द्वारे जगभर प्रसिद्ध आहेत। त्यातील काही सुत्त आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आज भगवंताने श्रावस्ती येथे राहत असताना महामंगल सुत्ताचा उपदेश दिलेला आहे। 38 प्रकारचे महामंगल, उत्तम मंगल ज्याला म्हटलेलं आहे, ते भगवंताने सांगितलेले आहेत। जेतवनामध्ये राहत असताना अनाथ पिंडकाच्या, तर हे महामंगल सुत्त जे आहे, आता मी जे गाथा म्हणालो ती महामंगल सुत्तातील पहिली गाथा आहे। असेवनाच बालानं पंडितानंच
सेवना पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं। येतं मंगलमुत्तमं म्हणजे हेच उत्तम मंगल आहे। आता प्रत्येक गाथेच्या शेवटी हे वाक्य असणार आहे, येतं मंगलमुत्तमं, हेच उत्तम मंगल आहे। भगवान बुद्ध म्हणत आहेत प्रत्येक गाथेच्या शेवटी। अगोदर सांगतात मूर्खांची संगती धरू नये, पंडित लोकांची संगती धरावी आणि पूजनीय लोकांची पूजा करावी, हेच उत्तम मंगल आहे। तर आपण आता समजून घेऊ भगवान का म्हणाले की मूर्खांची संगती धरू नये। भगवंताच्या वाणीचं कारण असेल, प्रत्येक भगवंतानं जे जे म्हणून काही शिकवलं आहे ते असंच तर नाही शिकवलं। प्रत्येक तत्व, प्रत्येक तत्वज्ञान, प्रत्येक बाब सांगताना भगवंतांनी मार्गदर्शक तत्व म्हणून ती सांगितलेली आहे। मनुष्याच्या मनाला निर्मळ बनविण्यासाठी म्हणून सांगितली आहे। वाकड्या असलेल्या माणसांना, वाकड्या मनाच्या माणसांना सरळ करण्यासाठी म्हणून भगवंतांनी उपदेश दिले आहेत। तर हा सुप्रसिद्ध असलेला महामंगलसूत्रातील उपदेश आपण ग्रहण करताना समजून घेऊया की भगवान का म्हणाले की मूर्ख लोकांची संगती धरू नये, शहाण्या लोकांची, पंडित म्हणजे शहाणे सुज्ञ लोक, सदाचारी लोक, त्यांची संगत धरावी आणि पूजनीयांची पूजा करावी। तर पहिली बाब आपण समजून घेऊ। पहिलं तत्व, मूर्खांची संगती धरू नये। आता मूर्ख कोणास म्हणावे त्याची व्याख्या सांगितली भगवंतांनी। मूर्ख कोणास म्हणावे, तर मूर्ख कोणास म्हणावे तर वरवर करणी जर आपण त्याच्यावरती विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर भगवंताच्या वचनाचा संदर्भ घेऊन आपण पाहिलं तर मूर्ख तो व्यक्ती असतो, स्त्री पुरुष कोणी असो, की जे सदाचारी नाही, सिलवान नाही, संयमी नाही, असा जो व्यक्ती आहे की ज्याच्या बोलण्यामुळे, ज्याच्या वर्तनामुळे इतरांना त्रास होतो। नसत्या उठाठेवी करणारा जो व्यक्ती आहे, लोकांचं वाईट चिंतणारा जो व्यक्ती आहे, स्त्री अथवा पुरुष कोणीही असो, तो मूर्ख आहे। समजा इकडे विहारात येत आहे तुम्ही रोज, समजण्यासाठी उदाहरण, आणि तुम्हाला रस्त्यात कोणीतरी भेटलं किंवा तुमच्या घरी चालून कोणीतरी आलं किंवा तुम्ही कुणाच्या तरी घरी गेलात आणि तुम्ही सांगितलं की विहारात आम्ही रोज चाललो आहे, प्रवचन सुरू आहे, पारमिता सांगणं सुरू आहे, वेगवेगळ्या विषयांवरती प्रवचन सुरू आहेत, सकाळी ध्यान सुरू आहे, असं तुम्ही सांगत असताना जर तुम्हाला असे कोणी म्हणालं असेल किंवा म्हणेल काय जाता विहारात, काय ऐकता प्रवचन, आणि काय भंतीच्या सहवासात राहता, काय ध्यान करता, समजा असं तुम्हाला कोणी म्हणालं असेल, आता ती तुमच्या घरची व्यक्ती असेल किंवा अजून कोणी व्यक्ती असेल, तर अशा विचारा म्हणजे चांगल्या विचारांपासून आपल्याला रोखणारी जो कोणी व्यक्ती असते, ती व्यक्ती कोणत्या याच्यात मोडत असेल? मूर्ख व्यक्ती म्हणजे ज्यांना स्वतःचं हित समजत नाही, इतरांचं हित समजत नाही, किंवा जे स्वतः पण वाईट गोष्टींमध्ये रममाण झालेले असतात आणि इतरांना सुद्धा वाईट गोष्टींमध्ये रममाण होण्यासाठी तयार करतात, असे लोक मूर्ख आहेत। ज्यांच्या वाणीमध्ये कटुता आहे, ज्यांच्या वाणीमध्ये कटुता आहे, लोक तोडण्याची जी भाषा करतात, लोकांना मारण्याची जी भाषा करतात, लोकांना फसवण्याची जी भाषा करतात, असे लोक मूर्ख आहेत। जे शरीराने दुष्कर्म करत राहतात, कायेचे दुष्कर्म, ते लोक मूर्ख आहेत। जे मनाने इतरांबद्दल वाईट चिंतत असतात, इतरांचा द्वेष करतात, हेवा करतात, मतभेद करतात, मनभेद करण्याचा प्रयत्न करतात, अशा विचारांचे किंवा अशा मानसिकतेचे जे कोणी लोक आहेत ते लोक मूर्ख आहेत। बुद्धाच्या वाणीपासून जे लोक दूर आहेत, बुद्धाच्या वाणीला जे लोक आधार मानत नाहीत, आधार समजत नाहीत जीवन जगण्याचा, असे लोक मूर्ख आहेत।
अशी मूर्खाची एकंदरीत व्याख्या आहे. आपण त्या व्याख्येत बसू नये यासाठी आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे. म्हणून असेवनाचं बालानं म्हणजे मूर्खाची ही व्याख्या आहे. आता आपण जर पाहिलं, हा पहिला शब्द आहे. दुसऱ्या शब्दात पंडितानंत सेवना. पंडित म्हणजे चांगला व्यक्ती, सुज्ञ व्यक्ती, सदाचारी व्यक्ती, असा व्यक्ती त्याला पंडित म्हटलेला आहे. शब्दांचे अर्थ बदलतात. आता भलत्याच लोकांना पंडित म्हणतात लोक. शब्दांचे अर्थ बदलतात ना. जसं मी सर्वप्रथम त्या दिवशी सांगितलं की जात शब्दाचा अर्थ बदलला. भगवंतांनी जात शब्दाचा वेगळा अर्थ सांगितला, जन्म सांगितला, आणि आता जात म्हणजे कास्ट असा शब्द आहे. तसं पंडित म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले ज्यांच्याकडे पांडित्य आहे, सुज्ञपणा आहे, सदाचार आहे, विनय आहे, विनम्रता आहे, लीनता आहे, नीतिमत्ता आहे, असे पंडित लोक. तर भगवान म्हणाले त्या पंडित लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे. ते कल्याण मित्र असतात. भगवंतांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की जर जीवन जगताना तुम्हाला कल्याण मित्र भेटले नाही, जीवन जगताना कल्याण मित्रांची संगत तुम्हाला लाभली नाही यदा कदाचित, तर मूर्खांच्या सहवासात संगतीत राहू नका. एकटे राहा पण मूर्खांसोबत राहू नका म्हणाले भगवान. कारण मूर्खांच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर त्याचे किती दुष्परिणाम भोगावे लागतात याचा अनुभव आपल्यापैकी, हे ऐकणाऱ्यांपैकी प्रत्येकाला जीवनात अनेक वेळा आलेला आहे. संगतीचा, सहवासाचा मोठा परिणाम होत असतो. त्याचे असंख्य उदाहरणं सांगितले. तुम्हाला नैसर्गातले उदाहरणं जर सांगायचे झाले तर माणसांच्या बाबतीत तर सांगितलेलंच आहे की सहवासाचा कसा परिणाम होतो, दुष्परिणाम होतो आणि चांगला पण परिणाम होतो. म्हणजे मूर्खांच्या संगतीत राहिलं तर वाईट परिणाम आहे आणि पंडितांच्या संगतीत राहिलं तर चांगला परिणाम आहे. गुळवेल असतो, गुळवेल माहित, औषधी वनस्पती गुळवेल फार गुणकारी असते. ताप वगैरे आला असेल, ताप उतरत नसेल, हडीताप येत असेल तर त्या गुळवेलाचा काढा आपण पिला तर ते कमी होतो आजार आपला. तर गुळवेलाला, त्या गुळवेलाला महत्व आहे की जो गुळवेल लिंबावरचा आहे. लिंबावरती येणारा जो गुळवेल असतो मार्केटमध्ये, बाजारात त्याला मागणी जास्त आहे. किंवा गावाकडे जर तुम्ही जर गेलात तर लिंबाच्या झाडावर जो गुळवेल असतो, येतो, तो आणतात लोक. का माहिती आहे तुम्हाला? एक तर स्वतःमध्ये त्याच्यात गुण ठासून भरलेले आहेत. गुणवत्ता त्या गुळवेलामध्ये स्वतःमध्ये ठासून भरली आहे. आणि ज्या अर्थी तो कडुलिंबाच्या झाडाला वेढा मारलाय, त्याच्याशी एकनिष्ठ झाला तो गुळवेल, तर त्याच्याशी लिंबाच्या झाडाशी सालीशी एकनिष्ठ झाल्यामुळे त्याच्यातले जे गुणधर्म आहेत लिंबातले, त्याच्यातल्या सालीतले कडू गुणधर्म, तेही त्याच्यामध्ये मिक्स झालेले असतात. म्हणून लिंबावरचा गुळवेल जो असतो तो जास्त गुणकारी असतो. म्हणजे बघा, गुळवेल गुळवेलच आहे पण सहवासाने गुणधर्म बदलले. एखाद्या कुपाट्यावरती, एखाद्या दुसऱ्या झाडावरती आलेला गुळवेल तोही गुळवेलच आहे, पण किंमत कोणाची जास्त आहे? म्हणजे सहवासाचा हा परिणाम आहे. बघा माहिती आहे तुम्हाला? म्हणजे चांगल्या सहवासाचा पण परिणाम, वाईट सहवासाचा पण परिणाम. तुम्ही त्या दिवशी मी सांगितलं बघा की पाणी जर असेल, गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी, ते जर एकत्र केलं तर भगवंताची वाणी आहे की वाईटाचा परिणाम जास्त, प्रभाव जास्त असतो. वाईटाचा प्रभाव जास्त असतो. तर घाण पाणी, स्वच्छ पाणी एकत्र केलं तर ते स्वच्छ होईल की घाण होईल? घाणच होईल. हा पण सहवासाचा परिणाम आहे. घाण पाण्यासोबत स्वच्छ पाणी जर गेलं तर ते पण गढूळ होते, घाण होते. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण प्राण्यांच्या संदर्भामध्ये. प्राणीच आहेत. काही प्राणी पाळीव आहेत, तर माणसं त्यांना पाळतात, आणि जे पाळीव बनतात ते माणसाला काही करत नाहीत. मग सिंह का असेना सर्कसीतला, सिंह जंगलाचा राजा आहे, पण जर कधी त्याला लहान असताना सर्कसवाल्यांनी घेऊन आले
आणि त्याला बरोबर जर शिकवलं, त्या रिंगणातून उडी कशी मारायची आहे, एखादी वस्तू कशी उचलून आणायची आहे, एवढा मोठा जंगलाचा राजा असून देखील सिंह सर्कसीत वाढल्यामुळे तो माणसांच्या इशाऱ्यावरती वागतो. आणि तोच सिंह जंगलातला एखादा जर पाहिला तर माणसाला पाहिल्याबरोबर फाडून टाकतो. कशाचा परिणाम आहे हा? सहवासाचा, संगतीचा परिणाम आहे. ज्यांच्या बरोबर आपण राहतो, वागतो, त्याचा परिणाम होत असतो. गावाकडे आमच्याकडे म्हणी भरपूर आहेत. गाईचं म्हशीचं शेण जर जमिनीवर पडलं तर ते माती घेऊन उठते, कारण मातीसोबत ते एकरूप होते. म्हशीचं गाईचं शेण जे असते गावाकडे, ते जेव्हा उचलायला जातो आपण, तर केवळ शेणच लागत नाही हाताला, तर त्या शेणाला माती पण लागते. संगतीमध्ये गेल्यावर, मातीच्या संगतीत गेल्यामुळं मातीशी एकरूप होते आणि माती पण घेऊन उठते. हा संगतीचा परिणाम आहे. पाळीव प्राणी, कुत्रे मांजरं, तुमच्या घरी कुत्रे असतील तर बघा, घरचे कुत्रे वेगळे आणि बाहेरचे कुत्रे वेगळे. घरचे कुत्रे बरोबर आपल्याला ओळखते, आपल्या जवळ येते, आपणही त्याला जवळ घेऊन बसतो, त्याला प्रेम करतो, ते आपल्यावर प्रेम करते, दर्शवते. पण तेच कुत्र जर बाहेरचं असेल तर ते चावते आपल्याला, भुंकते आपल्याला. हा सहवासाचा परिणाम आहे. जेव्हा माणसाळतात प्राणी सुद्धा देखील, तेव्हा त्यांना माणसांच्या सुद्धा भावना समजतात आणि म्हणून ते माणसाळतात आणि माणसांबरोबर प्रेमाने, नम्रतेने राहू शकतात, वागू शकतात. अशा प्रकारचे बाह्य व्यवहारातले उदाहरणं असे अनेक आपल्याला सांगता येते. असंख्य उदाहरणं आहेत. लाकूड आहे. लाकूड म्हणजे सहवासात आल्यावर कसा बदल होतो हे मी आपणास सांगतोय सहज समजण्यासाठी. लाकूड ओलं असते. तुम्ही जर कधी स्मशानात गेले असाल दुसऱ्याला पेटवण्यासाठी, दुसऱ्याला पेटवण्यासाठीच तर जातो स्मशानात आपण आपल्याला थोडी पेटवण्यासाठी जातो. जेव्हा दुसऱ्याला पेटवण्यासाठी, कुणाच्या तरी अंतिम संस्कारासाठी स्मशानामध्ये जातो, तेव्हा तुम्ही जर निरीक्षण केलं असेल, भित्रे नसाल तर, नाही तर काही लोक बापा मड इथं तर जावंच लागते म्हणून जातात आणि मग ते लांबूनच पाहतात असे. पण मग ते तिथे गेल्यानंतर काही लोक फार घाबरतात बघा. मरणार तर आपण आहो ना, मौतीला तर जावं लागते. आपल्या मौतीला उद्या कोणी आलं पाहिजे ना. मौतीला कोणीच नाही आलं तर बेवारस घाटीमध्ये दाखल करतील. मग तर मौतीला आले पाहिजे तर लग्नाला जातात लोक, बा आपल्या घरच्या लग्नाला लोक येतील म्हणून, आणि मौतीला लोक जातात बा आपल्या मौतीला लोक येतील म्हणून. म्हणजे कधी कधी तर हे सांगतोय यासाठी, लाकडाचं उदाहरण तुम्हाला सांगतोय मी, की तुम्ही जर स्मशानात पाहिलं असेल तर तिथे सगळेच लाकडं वाळलेले नसतात, सुकलेले नसतात. काही लाकडं अर्ध ओले असतात, बरोबर आहे. तर ते अर्ध ओले लाकडं सुद्धा सुकलेल्या, वाळलेल्या लाकडांच्या सहवासात आल्यावर जळतात, पेट घेतात. हा सहवासाचा परिणाम आहे. म्हणजे लाकूड म्हणजे ओलही असेल तर जळते, ती म्हण आहे ना. कधी कधी वाळल्यासोबत ओलही जळते. तर हे एक उदाहरण. तर कोळसा असतो ना, कोळसा लाकडाचाच कोळसा असतो. तर कोळसा जेव्हा विस्तव असतो तेव्हाही हात भाजवते, हाताला जाळते, आणि जेव्हा ते कोळसा बनते, थंड होते, आणि त्याला जर हातावर घेतलं तर हात काळे करते. म्हणजे कोळसा कोळसाच आहे. तो जेव्हा विस्तव असतो तेव्हाही हात भाजवते, आणि जेव्हा कोळसा थंडा बनते, विस्तव थंडा बनते, कोळसा बनते त्याचा, तेव्हा देखील आपले हात काळे करते. म्हणून वाईट लोकांच्या संगतीत 2 दिवस राहिले काय, 4 दिवस राहिले काय, आणि जीवनभर राहिले काय, आपल्याला ते वाईटच बनवते. नकारात्मक लोकांबरोबर जेवढा आपण राहू तेवढा आपण नकारात्मक बनतो. बऱ्याच लोकांना आदती असतात बघा, सवयी. काही सांगा ते नकारात्मकतेकडेच घेऊन जाते. तुम्ही काही सांगा, तुम्ही
स्वभाव ज्यांचा जसा बनला असेल, म्हणजे ज्यांचा नकारात्मक स्वभाव असेल, तुम्ही त्यांना लाख सांगा, कोणता एखादी गोष्ट विषय सांगा, फलाण्यानं फार चांगलं लग्न केलं हो, काय खरं आहे त्यांचं असं म्हणते, फलाण्यानं फार चांगलं घर बांधलं, काय खरं त्यांचं म्हणते, फलाणे लोक आता विहारात चालले, काय खरं आहे त्यांचं. तुम्ही काही सांगा, ते नकारात्मक लोक आपल्यालाही नकारात्मकतेमध्ये ढकलतील आणि स्वतः नकारात्मक राहतील. त्याच्या उलट जे लोक सकारात्मक असतात, ते सकारात्मक लोक वाईट गोष्टींमधून सुद्धा, वाईट लोकांमधून सुद्धा चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर सहवासाचा परिणाम होतो. आपण गावाकडे जेव्हा होतो, सगळेच लोक जेव्हा गावात होते राहायला, तेव्हा राहणीमान वेगळं, बोलणं वेगळं, सगळ्या गोष्टी उठणं बसणं वेगळं. गावातून शहरात आले तर बदलल्या सगळ्या गोष्टी. सहवासाचा तर परिणाम आहे. बाबासाहेबांचं किती मोठं उदाहरण आहे. विदेशात गेले, आपण जे नेहमी म्हणतो की टाय कोट सूट बुटात बाबासाहेब राहत होते, हा विदेशी राहणीमानाचा प्रभाव होता त्यांच्यावर. विदेशी लोक बघा तुम्ही, चांगलं सूटबूट कोटात राहतात, नीटनेटकं राहतात, स्वच्छ राहतात आणि ज्ञानाचा वापर करतात स्वतःच्या, एकदम असं बेकार वागत नाहीत, बेकार बोलत नाहीत. हा लोकांचा प्रभाव असतो. ज्या लोकांमध्ये आपण राहतो त्या लोकांचा तो प्रभाव असतो. आणि त्यामुळे सहवास म्हणाले भगवान बुद्ध हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोहचुंबक माहिती आहे तुम्हाला, मॅग्नेट इंग्रजीमध्ये. तर लोहचुंबक बघा कसे गुणधर्म आपले टाकून देते. तुम्ही जर कधी लोहचुंबक हाताळलं असेल, पाहिलं असेल, तर लोखंडाला ते असं चिपकून ठेवलं समजा थोड्या वेळासाठी, लोखंडाला चिपकते ते. त्याला लोखंडाला जर चिपकून ठेवलं काही वेळ लोहचुंबक, आणि नंतर ते त्याच्यापासून अलग केलं, बाजूला केलं, तर त्या लोखंडामध्ये सुद्धा त्याचे गुणधर्म येतात. दुसरं लोखंड त्या लोखंडाजवळ नेलं नंतर की बरोबर त्याला ते पकडते. सहवासाचा हा परिणाम आहे. म्हणजे भगवान बुद्ध म्हणून म्हणाले की प्रत्येक गोष्टीत सहवासाचा परिणाम जसा निसर्गात होतो, तसा माणसांच्या सुद्धा सहवासाचा, संगतीचा खूप मोठा परिणाम होतो. याचे असंख्य उदाहरणं बौद्ध साहित्यातही आहेत आणि व्यवहारामध्ये देखील आहेत. आता तुम्ही इथे जे येता विहारामध्ये 1 तासभरासाठी, 1.5 तासासाठी, 2 तासासाठी, तर तुम्ही घरी असताना, बाहेर असतानाची एक मानसिकता वेगळी आहे. इथं 1 तासासाठी, 1.5-2 तासासाठी जेव्हा येता, तेवढ्यापुरती जरी तुमची मानसिकता तुम्ही चेक केली तर वेगळी असते. तुम्ही जर कधी त्याच्यावरती विचार करत असाल, बघा तुम्ही इथे बसल्यानंतर, इथे बसलेले असताना तोपर्यंत का होईना, तोपर्यंतचा जो सहवास असतो हा बुद्धाचा सहवास आहे. तुम्हाला भगवंताची वाणी तुम्ही ऐकत आहात आणि भगवंताच्या वाणीचा प्रभाव असतो एक. आणि म्हणून थोड्या वेळासाठी का होईना तुमची जी मानसिकता आहे, तुमचा जो स्वभाव आहे, तो इतर वेळी जो स्वभाव असतो त्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे थोड्या वेळासाठी जरी तुम्ही कुणाच्या चांगल्या कल्याण मित्रांच्या सहवासात गेलात तर त्याचाही परिणाम होतो. थोड्या वेळासाठी जरी चांगल्या लोकांच्या सहवासात गेलो आपण तर त्याचा मोठा परिणाम होत असतो. तुमच्या घरी तुमची मुलं असतील, तुमची मुलं कधी शाळेमध्ये गेली असतील, कुणाचे जात असतील, कुणाचे मुलं शाळेतून कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये गेले असतील, किंवा कुणाची मुलं महाविद्यालयात जाणार असतील, तर शालेय जीवन जगत असतानाचा मुलांचा जो स्वभाव आहे तो वेगळा असतो. आणि महाविद्यालयीन जीवन जगण्यासाठी जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या स्वभावात बदल होताना आपल्याला दिसतो. घराघरात बघा, मुलं सर्वांना आहे, तर बघा तुम्ही यावरती विचार करू. शाळेत असताना पर्यंत ते आई वडिलांच्या सहवासात जास्त असतात. लहानपणापासून आई वडिलांचा कंट्रोल असतो. पण एकदा कधी ते कॉलेजात गेले, तर कॉलेजात एकदा गेले की जर कधी मित्र चांगले, मैत्रिणी चांगल्या भेटल्या पुण्यबलाने, तर मग गाडी व्यवस्थित चालू शकते त्यांची. पण जर कधी सहवासात खाणाऱ्या पिणाऱ्यांचा लाभला की मग जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. सहवासाचा खूप मोठा संगतीचा परिणाम होत असतो. हे दारू पिणारे माणसं, बिड्या पिणारे माणसं, वाईट कृत्य करणारे माणसं, भगवान बुद्ध म्हणाले सहवासानेच बिघडतात, सहवासानेच बिघडतात.
पोरं वगैरे पोरी वगैरे जे काही बिघडाबिघडीचं प्रकरण होतात त्याच्यातील बहुतेक प्रकरणं हे सहवासामुळे बिघडत असतात. एक ठराविक वय झालं मुलांचं की आई वडिलांना गिनत नाहीत आणि त्यांच्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा ते जवान झालेले असतात. आई वडील काही मारू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत आणि म्हणून तो सहवास जो आहे कल्याण मित्रांचा जर लाभला, धम्म जर आपल्याला योग्य वेळेमध्ये मिळाला तर आपल्या एवढं पुण्यवान दुसरं कोणी नाही बघा. तुम्हाला योग्य वेळी आपल्याला धम्माचा मार्ग मिळाला पाहिजे. सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम धम्म आहे. भगवंतांच्या सहवासात आलेले असंख्य लोक बदलले, स्वतःला चांगलं बनवून घेतलं, त्यांनी स्वतःच्या जीवनाचं कल्याण केलं. म्हणून आपल्याही जीवनामध्ये जर आपण बुद्धाला, धम्माला, संघाला आपला सखा बनवलं, आपला सोबती बनवलं, आपला आधार बनवलं, आपला कल्याण मित्र बनवलं तर आपण सुखी, समाधानी आणि प्रसन्न राहू शकतो, आनंदमय जीवन जगू शकतो. पण ते प्रत्येकावर अवलंबून आहे की तुम्हाला सहवास कुणाचा धरायचा आहे. विहाराचा सहवास धरायचा आहे, भंतेजींचा सहवास धरायचा आहे, बुद्धाच्या वाणीचा सहवास धरायचा आहे की नको त्या गोष्टींचा सहवास धरायचा आहे, हे ज्याचं त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले सहवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी माझं उदाहरण सांगेल तुम्हाला. सहवास खरंच भगवंताची ही जी वाणी आहे, असे वनाचं बाल्यानं, दुसऱ्याचे उदाहरण सांगण्यापेक्षा माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की शालेय जीवन जगण्यासाठी म्हणून मी भंतेजींच्या स्कूलमध्ये गेलो. तिथे धम्मसेवक नावाचे आमचे प्रेरणास्थान, आमचे गुरुजी आहेत. आता आले होते, आता महाराष्ट्र भिक्खू संघाचे ते अध्यक्ष आहेत. प्राचार्य खेमधम्म भंतेजी इथे मिलिंद कॉलेजला पण शिक्षण घेण्यासाठी म्हणून होते आणि मुळाव्याला प्राचार्य म्हणून होते, तेही आमचे गुरुजी. तर शाळेत तिथे असताना भंतेजी श्रामणेर बनून मुलांना शिकवतात. श्रामणेर आमचाही तो मानस आहे. या भिक्खू जीवनामध्ये जर आयुष्य मिळालं, लाभलं आणि भविष्यामध्ये जेव्हा कधी आमची कल्पना हकीकतमध्ये साकारण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न करू तेव्हा समाजाचं ऑब्झर्वेशन करून आमच्या पण डोक्यात विचार आलेला आहे, भंतेजींकडून प्रेरणा घेऊन, की औरंगाबादमध्ये म्हणा किंवा कुठेतरी म्हणा, जिथे कुठे तिथे लहान मुलांच्यासाठी एक शाळा सुरू करायची. 10वी पर्यंत त्यांना श्रामणेर कंपल्सरी करायचं, श्रामणेर जीवन, आणि त्यांना शालेय शिक्षणाबरोबर हे बुद्ध धम्माचं प्रशिक्षण द्यायचं, जेणेकरून ते वाममार्गाला लागू नये, मायबापाच्या पण कामी पडतील, मायबापाला सुद्धा ओळखतील, पालन पोषण करतील आणि ते धार्मिक शिक्षण प्रशिक्षण घेतल्यामुळे समाजाच्या सुद्धा ते कामी पडतील यासाठी. तर भंतेजींकडे राहत असताना तिकडे दररोज मग वंदना, त्रिसरण पंचशील, पौर्णिमेला भंतेजींचं प्रवचन, मग बाबासाहेबांची गाणी, भगवान बुद्धांची गाणी, हे सगळं काही होत होतं. आणि रोज मग श्रामणेरांबरोबर, भिक्षूंबरोबर राहिल्यामुळे आमच्याही मनामध्ये तो विचार जागला की आपणही भिक्खू जीवन, श्रामणेर जीवन जगायला पाहिजे. आई वडिलांकडून परवानगी मागितली. आई वडीलही काय देवधर्म करणारे नसल्यामुळे त्यांनी लगेचच समजून घेतलं की बा भंतेजी होत असेल तर मग चांगली गोष्ट आहे. तेव्हा आई वडिलांनी, भावाने परवानगी दिली. पण मी तात्पर्य याचं हे सांगतो आहे तुम्हाला की भिक्षूंच्या सहवासात आल्यामुळे, विद्वान सिलवान भिक्षूंच्या सहवासात आल्यामुळे, ज्ञानी पंडित असलेल्या भिक्षूंच्या सहवासात आल्यामुळे, त्यागी भिक्षूंच्या सहवासात आल्यामुळे हे भिक्खू जीवन आम्हाला प्राप्त झालं. अजून दुसरं कोणतं उदाहरण सांगू तुम्हाला मी की सहवासामुळे माणसं कसे घडतात. आज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य जे भिक्खू आहेत की जे प्रज्ञावान असतील, सिलवान असतील, गुणवान असतील, लोकांवरती छाप पाडणारे असतील, लोकांना मोटिवेट करणारे असतील, तर त्याच्यातील बहुतेक भिक्षू हे मुळाव्याचं फलित आहे. आमच्या धम्मसेवक भंतेजींचं आणि खेमधम्मो भंतेजींचं फलित आहे. त्यांच्या परिश्रमाचं ते फळ आहे आणि आम्हाला अशा महारथींचा सहवास लाभल्यामुळे हे भिक्खू जीवन जगता येते बघा तुम्हाला. तर हा सहवासाचा परिणाम होत असतो. तेव्हा आपण सुद्धा चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. कोणतंही वय असो, आपल्याला समजलं पाहिजे की आपली गाडी कोणीकडे चालली आहे. पहिली गोष्ट तर समजली पाहिजे.
कारण एकदा गाडी पुढे निघून गेली की मग रिव्हर्सचा गिअरच नसते तिला. गाडी पुढे निघून गेल्यावर मग काय, सहवासामुळे दारूचं व्यसन लागलं एकदा, आणि आता इकडे पैसे खर्च कर तिकडे पैसे खर्च कर दारू सोडवण्यासाठी. तर दारू तर काय सुटत नाही, पण शरीरच सुटते या जगातून. असं होते कधी कधी. वाम मार्गाला एकदा का लोक गेले सहवासामुळे की ते बिघडतात, आणि एकदा जास्तच बिघाड झाली की मग दुरुस्त करता येत नाही. एखादी गाडी जर असेल प्रथम बिघाडलेल्या अवस्थेमध्ये असेल तर ती दुरुस्त करता येईल, पण लयच दिवस बिघडूनच ठेवली तशीच जागेवर ती पुन्हा दुरुस्त करता येत नाही. आजारा पण तर तसंच आहे. प्रथम दर्शनी जर आजारावर औषध वगैरे घेतलं तर आजार बरे होऊ शकतात, परंतु काही होत नाही म्हणून जर ते बळावू दिले तर मग ते आजार आपल्या हातात राहत नाही. आणि म्हणून अशाच प्रकारचं हे मानवी जीवनाचं देखील आहे की जर सहवास आपल्याला चांगला लाभला तर आपण ध्यानावर येऊ शकतो. ध्यानावर येणे समजतं तुम्हाला? ध्यानावर येता आलं पाहिजे. त्याच्यासाठी कल्याण मित्र, चांगले लोक, चांगल्या विचारवाले लोक, चांगल्या बोलण्यावाले लोक, चांगल्या आचरणवाले लोक खूप महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. कल्याण मित्र हा जो शब्द मी प्रयोग करीत आहे तर कल्याण मित्र त्यांना म्हणतात की जे आपल्या कल्याणासाठी सहाय्यक बनत असतात. आपल्या चुका आपल्या निदर्शनास आणून देतात, त्या चुकांमुळे होणारं नुकसान आपल्या निदर्शनास आणून देतात, आणि त्या चुका करू नये आणि चांगल्या मार्गाने आपण आचरण करावं किंवा जावं अशा प्रकारचं जे मार्गदर्शन करतात, किंवा किंबहुना भगवान बुद्धांचा उपदेश आपल्याला जे कोणी शिकवतात आणि आपलं मन मोटिवेट होते, आपलं जीवन मोटिवेट करतात, अशा लोकांना कल्याण मित्र म्हणतात. जे आपल्याला शीलाबद्दल मार्गदर्शन करून शीलवान बनण्यासाठी प्रेरित करतात, जे आपल्याला दानाची माहिती सांगून दान पुण्य करण्यासाठी प्रेरित करतात, जे ध्यानाची माहिती सांगून ध्यानाचं मर्म आपल्याला समजावून सांगून ध्यान करण्यासाठी प्रेरित करतात, असे लोक कल्याण मित्र असतात. आणि फार कमी लोक असतात की ज्यांना कल्याण मित्रांची भेट होते. तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. भगवान बुद्ध तर महाकल्याण मित्र होते. त्यांचा सहवास सुद्धा काही लोकांना, काही म्हणजे काय असंख्य लोकांना मिळाला आणि लोकांनी आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलेलं आहे. सोपाक नावाचा एक मुलगा भगवंताच्या काळामध्ये राजगृहामध्ये त्याचा परिवार राहत होता. थेर गाथामध्ये त्याचं संदर्भ आलेला आहे. सोपाक जेव्हा 4 महिन्याचा होता तेव्हा त्याचे वडील गतप्राण झाले. आणि मग आई तर होती, पण मग चुलत्याकडे त्याचा भार, त्याचा सांभाळ जो आहे चुलत्याने केला. मग असं करता करता तो 7 वर्षांचा झाला. पण त्याचा स्वभाव मात्र खोडकर होता. खोडकर स्वभाव असल्या कारणाने आता चुलता बाप कोणी असो, तुमचा मुलगा जर खोडकर असेल तर तुम्ही त्याला मारता, त्याला काय काय शिक्षा द्यायची, कशी कशी द्यायची ती देता शिक्षा. तर मग चुलता सुद्धा त्याला टोकत होता, मारत होता, रागावत होता. पण लहान लेकरं जे असतात वयात येण्याच्या अगोदरचे ते फार खोडकर असतात. कधी कधी जर तसे असतील स्वभावाचे तर ते कोणाचेच ऐकत नाही. ते आईचं ऐकत नाहीत, वडिलांचे ऐकत नाहीत. तर सोपाक असा 7 वर्षाचा होईपर्यंत उन्हाळक्या करत होता, होड्या करत होता, लोकांना त्रास देत होता आणि घरच्यांना पण उद्धट बोलत होता. मग चुलत्यांना पण उद्धट बोलत होता, शिवीगाळ करत होता आणि मारझोड पण करण्याचा प्रयत्न करत होता. कारण वय जसं जसं वाढते तसं तसं मग अग्रेसिव्हपणा ज्याला म्हणतो आपण तो वाढत जातो. मग सोपाकाचा चुलता जो आहे तो वैतागून गेला त्याला, आणि वैतागून जाऊन त्याने एक दिवस सोपाकाला रात्रीच्या वेळेला स्मशानात नेलं आणि एका प्रेताबरोबर त्याला बांधून टाकलं. आणि बांधून टाकल्यावर तो सोपाक मुलगा होता, रडत होता, क्रंदन करत होता, ओरडत होता. स्मशानभूमी गावाच्या पासून थोडीशी लांब अंतरावर तो रडत होता, क्रंदन करत होता. तर रात्रीला स्मशानात टाकलेले प्रेत खाण्यासाठी म्हणून काही प्राणी वगैरे येत असतील, जे कोणते हिंस्र प्राणी आहे, तर ते प्राणी देखील आले
परंतु हा मग आक्रोश करत होता, रडत होता, ओरडत होता, तर मग ते प्राणी त्याला काही करू शकले नाही. त्या प्रेताला खाण्यासाठी म्हणून ते येत होते. मग सकाळी सकाळी भगवान बुद्ध भिक्षाटनासाठी जेव्हा गावामध्ये येत असतात, तेव्हा त्यांना रडण्याचा, ओरडण्याचा, क्रंदन करण्याचा, आक्रोश करण्याचा स्मशानातून आवाज येतो. मग भगवान पाहतात तर त्या मुलाला सोपाकाला तिथे प्रेताला बांधलं होतं. भिक्खू संघ असतो सोबत. भगवान त्याला सोडतात, विहारात घेऊन जातात आणि त्याला काही दिवस सोबत ठेवतात आणि नंतर त्याला त्याची दीक्षा होते. मग दीक्षा झाल्यानंतर उपसंपदा होते. उपसंपदा झाल्यावर तो थेरो होतो आणि ध्यानाच्या जोरावरती तो मग अर्हत होतो. संदर्भ यासाठी देतो आम्ही की सोपाकासारखा मुलगा जो मृत्युमुखी पडला असता, ज्यांना प्राण्यांनी खाल्ला असता किंवा जो मेला असता, तो भगवंताच्या सहवासात आल्यामुळे बघा त्याला जीवदान मिळालं आणि जीवदान मिळाल्यामुळे तो अर्हत बनू शकला. हा सहवासाचा परिणाम आहे. आपली सुद्धा माणसं, आपल्या समाजापुरता जरी विचार केला तर आपली माणसं सुद्धा मेलेलीच माणसं होती. एका महामानवाच्या सहवासात आली, त्यांच्या विचारांच्या सहवासात आली आणि मेलेली माणसं जिवंत झाली. मुक्या माणसांना वाचा फुटली. लंगडे पांगडे माणसं धावू लागले, पळू लागले, बोलू लागले. हा सहवासाचा तो परिणाम आहे. एका महापुरुषाचं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाचा सहवास लाभला, कुणाला महामानवाचा प्रत्यक्ष सहवास लाभला आणि या जीवनाचं कल्याण झालं. आणि त्यामुळे भगवंताने जे सांगितलं आहे की असेवनाच बालानं पंडितानंत सेवना, आपण मूर्खांच्या संगतीमध्ये कधी राहू नये. पंडित लोकांच्या म्हणजे सुज्ञ लोकांच्या, ज्ञानी लोकांच्या, सिलवान लोकांच्या, गुणवान लोकांच्या आणि सदाचारी नित्यवान लोकांच्या सहवासात सदैव राहावं, जेणेकरून आपला स्वभाव तसा बनेल. अंगुलिमाल भगवंताच्या सहवासात येऊन भिक्खू बनू शकतो. हे उदाहरण आहे आपल्या समोर किती मोठं. आणि म्हणून आपल्याला सुद्धा चांगलाच सहवास लाभला पाहिजे. मूर्खांची संगती कधी चुकूनही धरू नये. जर यदा कदाचित कल्याण मित्र, चांगले लोक, सदाचारी लोक भेटले नाहीच तर भगवान म्हणाले एकट्याने राहा, पण वाईट लोकांच्या संगतीत राहू नका. पण याचा अर्थ असाही लावू नये कधी कधी काही लोक असे आहेत, अशा विचारवाले की ते स्वतःलाच शहाणा, सुज्ञ, फार हुशार समजतात आणि जगाबद्दल तेव्हा त्यांना विचारू, अहो काय खरं आहे हो, बरोबर नाही म्हणतात लोक. आणि मग कोणातच नाही, कोणात जाणार नाही, मिसळणार नाही, बसणार नाही, उठणार नाही, कोणाच्या सुखाला नाही, कोणाच्या दुःखाला नाही. आणि मग मेले की मौतीला मग फोन करून बोलावं लागते, हो आमचे वडील गेले किंवा आमचे कोणीतरी गेले आणि या. एका ठिकाणची गोष्ट सांगतो तुम्हाला. खरंच सहवास खूप महत्वाचा आहे. चांगल्या लोकांच्या, सगळेच थोडी वाईट लोक असतात नसतात. बरं, एखाद्या माणसाचा जरी विचार केला तर कोणीच माणूस परिपूर्ण वाईट नसतो किंवा कोणी परिपूर्ण चांगला पण नसतो. लोक आहेत. आपला दृष्टिकोन आहे एखाद्याबद्दलचा की कोणीतरी वाईटच आहे हो आणि कोणीतरी फार चांगला आहे, हा दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आपला जसा दृष्टिकोन आहे. तर एकदा असंच एका ठिकाणी असाच एक परिवार होता. त्यांच्या एरियात विहार होता. घडलेली हकीकत सांगतो तुम्हाला. 4-6 वर्षापूर्वीची घटना. आपलाच एक परिवार, श्रीमंत चांगला परिवार, पोरी चांगल्या शिकलेल्या, पोरं चांगले शिकलेले, माणूस नोकरीला, बाई चांगली चांगली म्हणजे बा धनवान वगैरे सगळ्या गोष्टी न हो, पण ॲटिट्यूड फार जास्त असा. मी सांगतो तसा असं सरळच, मेरी सुनून मेरीच गुणून गिनून मीच मी आणि माझाच झेंडा, दुसऱ्याचा झेंडाच नसावा, माझाच झेंडा, असा स्वभाव होता त्यांना. बऱ्याचदा आपल्या समाजातले काही चांगले लोक असतात बघा, लोकांना सांगणारे, लोकांना समजून सांगणारे, बा चला इकडं, जे ज्यांचं पुण्य जागलं ते लोक सांगतात, बा चला ना, काय करता घरी राहून, आता रिटायरमेंट तर आहे, घरी बसून तरी काय करणार आपण, किंवा घरी तरी काय करणार आहे, टीव्ही पाहिल्याशिवाय दुसरं काय काम आहे, मोबाईल पाहिल्याशिवाय दुसरं काय काम आहे, तर चला विहारामध्ये घंटाभर बसायचं, भंतेजी प्रवचन करतात, तेवढंच आपल्याला एक भगवंताचं ज्ञान प्राप्त होते.
मनाला शांती मिळते आणि आपण सुद्धा चांगलं वागलो पाहिजे अशी प्रेरणा मिळते. असं लोक काही काही सांगतात, महिला पण सांगतात, काही लोक महिलांना, पुरुष पण सांगतात काही काही लोकांना, पण जे ऐकणारेच नसतात ते मग दिवसतात त्यांनाच. अहो काय जातात तिथे तुम्हाला माहिती आहे का असं आहे, काय जातात तिथं तुम्हाला माहिती आहे का तसं आहे. तर त्यांचं भीक त्या ग्रहस्थाचं, बायकोचा स्वभाव माणसाचा स्वभाव असाच होता. जे कोणी शहाणपण शिकवायला जाई त्यांना विहाराच्या संदर्भात, धार्मिकतेच्या संदर्भात, शिलाच्या संदर्भात, दानाच्या संदर्भात, ध्यानाच्या संदर्भात, तर ते त्याच्यामध्ये त्रुटीच काढणार. मग त्यांनी हे पुस्तक वाचलंय का, त्यांनी ते पुस्तक वाचलंय का, त्यांना हे समजतंय का, त्यांना ते समजतंय का, ते हे असं करतात का, ते तसं करतात का, मग विहारात जाणारे लोक असे आहेत का, मग बाया विहारात जाणारे असे आहेत का, पुरुष असे ते नको त्या गोष्टी. नाचता येईना अंगण वाकडं आहे ना. तर लोकांनी समजून सांगितलं त्यांना वारंवार, पण ना कधी विहारात आले, ना कधी विहारातल्या कोणत्या कार्यक्रमात आले, ना कधी विहारात येऊन कोणतं योगदान दिलं, ना कधी भिक्खूला घरी बोलवलं, ना कधी समाजामध्ये आले, ना कुणा सुखादुखाला कुणाच्या आले ना काय. आपल्याच ॲटिट्यूडमध्ये माझी नोकरी आणि माझा व्यवसाय आणि माझे पैसे, माझं घर आणि माझे पोरं, माझ्या पोरी, याच्यातच गुंग. कोणाला नाही असं. बऱ्याच लोकांना हे सगळ्याच्याच वाट्याला आहे ना. तुम्ही काय कंगाल आहे का इथं आली तर याच्यावर सांगतोय मी, हे ऐकतील ना कोणी ना कोणीतरी. तर का तुम्ही जे आले इथं तर काय कंगाल आहात का. आता रोज आमचे शिरसाट साहेब, कांबळे साहेब रोज भिक्षाटनाला सोबत येतात, बरोबर येतात. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, इथं येतात, सेवा करतात, जे काही समजा आहे. तर काही असेच आहेत काही वेडे आहे काही. सुज्ञपणा असल्याशिवाय, चांगुलपणा असल्याशिवाय, किंवा आपण काहीतरी चांगलं करतोय याचं त्यांना जाणीव झाल्याशिवाय कोणत्याही लोकांना, किंवा तुम्ही जे इकडे येतात तर सुज्ञपणामुळे, चांगुलपणामुळे, चांगलं घेण्यासाठीच तर येतात, स्वतःला चांगलं बनवण्यासाठीच तर येतात. पण त्यांच्या काही ते पचनी पडलं नाही कोणाचंच औषध, कोणाचीच मात्रा. मग एक दिवस असा आला की माणूस गेला. माणूस गेला, आता कोण जात नाही, कोण थांबते इथं, कोणीच थांबू शकत नाही. भगवान म्हणाले, जेव्हा कर्मविपाकानुसार मृत्यू आपल्या वाट्याला येईल, मला तुम्हाला कुणालाही, तेव्हा ना पैसा आपल्या मृत्यूला थांबवू शकते, ना आपली धन दौलत, ना आपलं ज्ञान, ना आपली प्रतिष्ठा, ना मुलं बाळ, ना माय, ना बाप, ना लेकर, ना गणगोत, ना अजून काय. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, संताचं वचन आहे. म्हणजे आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. कोणी असो, एनी पर्सन, प्रत्येकाला यावं जावं लागणार. तर हे यासाठी म्हणून मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं, घडलेलं असे लय उदाहरण आहेत. तर त्यापैकी हे यासाठी म्हणून सांगितलं की कधी सहवासात लोकांच्या, चांगल्या लोकांच्या न जाणे, समाजामध्ये न उठणे बसणे, विहारात भंतेजीच्या सहवासात न राहणे, कधीच केवळ लोकांना, समाजाला नावच ठेवत राहणे, त्रुटीच काढत राहणे, असा त्यांचा स्वभाव होता. आणि मग गेले. आता गेल्यावर मग याला फोन कर, त्याला फोन कर, अहो आमच्या घरचे गेले हो, जरा येता का तुम्ही. असा कार्यक्रम होता बघा सुरू फोनवर. तुमच्या बरोबर तसं कधी घडलं असेल लोकांनी फोन करण्यात, येता का मग. तर हे यासाठी म्हणून मी सांगितलं की लोकांनी त्याच्यावर चर्चा केली. मग अहो यांना एवढे वर्ष झाले, धन दौलत श्रीमंती सगळ्या गोष्टी यांच्याकडे होत्या, आपल्याकडे आहेत, पण यांना कधी समाज दिसला नाही, यांना कधी भंतेजी दिसले नाही कोणते, यांना कधी विहार दिसलं नाही, यांना समाजातलं कोणीच चांगलं दिसलं नाही. हे आपल्या टेकीत होते, टेक म्हणतात आमच्या इकडं. आणि आता काय जावं म्हटले लोक मौतीला. मग आम्हाला लोकांनी सांगितलं असं असं आहे. मी म्हटलं बा, भगवंताने सगळ्यावर करुणा करायला सांगितली, मैत्री करायला सांगितली, एवढी टोकाची भूमिका आपण घेऊ नये, मौतीला आपण गेलो पाहिजे. तर सांगण्याचं तात्पर्य असं होतं की सहवासामध्ये आपण लोकांच्या राहिलो पाहिजे. मनुष्य प्राणी जर एकटा राहिला तर पागल बनते, डोक्यावर परिणाम होते, डोक्यावर परिणाम होते. समाजात राहतो ना आपण, जन्म समाजात झालाय. घरी जरी जन्म झाला असेल तर 4-2 बायका तर असतील तिथे जन्म होताना आपल्या, आणि दवाखान्यात जन्म होताना सारा दवाखाना असते तिथे. आपण काय जानवर आहोत का, आपण काय प्राणी आहोत का, आपण मनुष्य प्राणी आहोत. आणि म्हणून
जन्मच आपला समाजात झालाय, माणसांमध्ये झालाय, आणि माणसात जन्म झाल्यावर सुद्धा देखील माणसात यायचं नाही, उठायचं नाही, बसायचं नाही, आणि केवळ नाव ठेवायचं, तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील की नाही? तर लोक पागल होतात. घरात बसून राहणारे लोक, डोक्यावर परिणाम होतो. कोणी मित्र नाही, मैत्रीण नाही, काहीच नाही, आणि बसलेत, आणि त्यातल्या त्यात धार्मिकता नाही. धार्मिकता असती तर मग शिबिराला तरी गेले असते, एखाद्या ध्यान शिबिराला गेले असते, एखाद्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिराला गेले असते, एखाद्या विहारावर गेले असते, भंतीजीकडे गेले असते, वंदनेला गेले असते, प्रवचन ऐकायला गेले असते, तर ते मिळवलं नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे की सहवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे, भगवान बुद्धांनी सांगितलाय. आणि त्यामुळे शेवटची ओळ जी भगवंताने सांगितल्या, पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं, जे पूजनीय आहेत त्यांची पूजा केली पाहिजे. तर या जगात पूजनीय कोण आहे? त्रिरत्न पूजनीय आहेत. येच बुद्धा अतीताच, येच बुद्धा अनागता, पच्चुपन्नाच ये बुद्धा अहं वंदामि सर्वदा. येच धम्मा अतीताच, येच धम्मा अनागता, पच्चुपन्नाच ये धम्मा अहं वंदामि सर्वदा. येच संघा अतीताच, येच संघा अनागता, पच्चुपन्नाच ये संघा अहं वंदामि सर्वदा. ही भगवान बुद्ध म्हणाले, बुद्ध, धम्म आणि संघ जे भविष्यात होणारे आहेत, जे भूतकाळात होऊन गेले आणि वर्तमानात आहेत, ते संघाला मी वंदन करतो, वंदना करतो, त्यांची पूजा करतो. बुद्ध, धम्म आणि संघ हे तीन रत्न पूजनीय आहेत. सदा सर्व काळ वंदनेमध्ये आपण दररोज जी वंदना घेतो, तुम्हाला मी शिकवणार आहे वंदना, पण आपण काय म्हणतो वंदना ती पण मी शिकवणार आहे तुम्हाला. स्टेप बाय स्टेप शिकू आपण. वंदनेचं पण एक विशेष महत्त्व आहे. बुद्ध वंदनेचं महत्त्व वेगळं आहे, धम्म वंदनेचं वेगळं महत्त्व आहे, संघ वंदनेचं वेगळं महत्त्व आहे. आपण वंदना म्हणायची म्हणून म्हणत नसतो, आपल्याला ती पाली भाषा समजत नाही म्हणून गोष्ट वेगळी आहे, परंतु त्या प्रत्येक शब्दात भगवंताची वाणी आहे, भगवंताचा उपदेश आहे, भगवंताचं ज्ञान आहे. आणि भगवान म्हणाले की त्रिरत्न हे सदैव पूजनीय आहेत. इतिपिसो भगवा अरहम सम्मा संबुद्धो आपण म्हणतो ना, त्याच्यातलंच म्हटलं मी आता तुम्हाला की हेच बुद्धा अतीताच, हेच बुद्धा अनागता. संघाच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसात. संघ पूजनीय आहे, सदा सर्व काळ संघ पूजनीय आहे. त्यामुळे हे त्रिरत्न पूजनीय आहेत, त्यांची सदा सर्व काळ पूजा केली पाहिजे. पण पूजा कोणती पूजा केली पाहिजे? ही जी पूजा करतो, तर ही तर पूजा करतो आपण एक प्रेरणा मिळण्यासाठी म्हणून, कॅन्डलने मेणबत्तीने पूजा करतो भगवंताची, भगवंताला कॅन्डल लावतो समोर, ही पूजा बाह्यरूपी पूजा. अगरबत्ती लावतो, फूल चढवतो, ही बाह्यरूपी पूजा. पुप्फं मिलायती यथा इदं मे कायो तथा याति विनाश भावं, असं म्हटले. पुप्फं मिलायती यथा इदं मे कायो तथा याति विनाश भावं. ज्याप्रमाणे हे फूल सुकणार आहे, असंच हे माझं शरीर सुकून जाणार आहे. या फुलांनी मी भगवंताची वंदना करतो की जे फूल अनेकांना आकर्षित करतं, सुगंध देतं. असंच मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये सर्व लोकांना सुगंध देत राहील. शीलाचा सुगंध, आचरणाचा सुगंध, माझ्यात असलेल्या चांगल्या गुणांचा सुगंध मी सर्वांना देत राहील. याच्यासाठी फुलाने पूजा करत असतो आपण, बाह्य पूजा. अगरबत्ती स्वतः जळते आणि इतरांना सुगंध देते. हे आपलं सुद्धा जीवन जळत आहे. राग अग्नीनं, द्वेष अग्नीनं, मोह अग्नीनं जळत आहे, परंतु आपण जळत आहोत. पण तरी देखील आपल्या चांगल्या गुणांचा सुगंध आपण सर्वांना दिला पाहिजे. बाबासाहेब स्वतः जळत होते, जीवनभर जळले, पण आपल्याला सुगंधित बनवलं.
सुगंध दिला बाबासाहेबांनी आपल्याला, आचरणाचा सुगंध दिला, नीतिमत्तेचा सुगंध दिला, शिक्षणाचा सुगंध, ज्ञानाचा सुगंध दिला बाबासाहेबांनी आपल्याला, आदर्श दिला, सुगंध जो आहे. आपण सुद्धा हे जीवन वाया नाही जाऊ दिलं पाहिजे. आपल्या आचरणाचा, चांगल्या गुणांचा सुगंध अनेक लोकांना दिला पाहिजे. म्हणजे आपलं आचरणापासून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. अगरबत्तीने पूजा करतो आपण, त्यानंतर मेणबत्तीने पूजा करतो. मेणबत्ती सुद्धा स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते. अंधारात जर लावली तर अंधार लोप पावतो, संपतो आणि त्या ठिकाणी प्रकाश येतो. असं आपलंही जीवन असावं. भगवान बुद्ध म्हणाले सर्वांना प्रकाशित केलं पाहिजे. केवळ एकट्यानेच प्रकाशित व्हायचं नाही आहे, तर इतरांनाही प्रकाशित बनवायचं आहे. हेच तर जीवन आहे. ही पूजा भगवंताची आचरणिक पूजा, ही बाह्य पूजा झाली. मग आचरणिक पूजा कोणती? तर दान पुण्य करून पूजा करतोय, सील पालन करून पूजा करतोय आणि ध्यान करून पूजा करतोय. ज्यांची पूजा करतोय त्यांचं अनुसरण केलं पाहिजे. उपासक किंवा अनुयायी, मी नेहमी सांगतो आपल्या लोकांना, कुणाला म्हणतात अनुयायी? केवळ 14 एप्रिलला झेंडा भिरवणे आणि अंगभर निळी लावून घेणे आणि घसा बसेपर्यंत बाबासाहेब की जय होऊन त्यानं त्या बाबासाहेबांना स्वतःचा जय केला आणि आपला जय केला, तर याचं काय म्हणणं संपे ना की बाबासाहेब की जय हो. भगवान बुद्ध जन्माला आले, स्वतःचा जय केला आणि सगळ्या जगाचा जय केला, पण याचं काय म्हणणं संपे ना की भगवान बुद्ध की जय हो. तर जय हो किंवा ज्याला आपण अनुयायी म्हणतो, तर अनुयायी त्यांना म्हणतात की जे ज्यांच्या अनुयायी म्हणून घेतात त्यांच्या गुणांचं अनुसरण करतात, त्यांना अनुयायी म्हणतात. अनुयायी काय भक्तांना अनुयायी म्हणतात का? तर नव्हे. ज्यांचं आपण अनुयायीत्व स्वीकारलाय किंवा समजतो, तर त्यांच्यामध्ये जे महान गुण असतात त्या गुणांना आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करणे, अशा लोकांना अनुयायी म्हणतात. मग भगवंतामध्ये जे गुण होते ते गुण आपल्यामध्ये आपल्याला उतरवता आले पाहिजे. धम्मामध्ये जे गुण आहेत ते धम्मातील गुण आपल्याला आपल्यात उतरवता आले पाहिजे. संघामध्ये जे गुण आहेत ते गुण आपल्याला आपल्यामध्ये उतरवता आले पाहिजे. त्याला म्हणतात बुद्ध धम्म संघ गुणांची पूजा करणे. आलं लक्षामध्ये? बुद्ध धम्म संघाची पूजा करणे, तर ती आचरणिक पूजा आहे. म्हणून पूजनीय लोकांची पूजा केली पाहिजे. तर भगवान बुद्ध पूजनीय आहेत, त्यांचा धम्म पूजनीय आहे, सुआख्यात आहे, आणि संघ पूजनीय आहे. तर भगवान तिथे समजावून सांगतात जेतवनामध्ये की बघा, मी तुम्हाला 38 मंगलांपैकी सर्वप्रथम सांगितलंय की उत्तम मंगल कोणतं आहे गृहस्थांच्यासाठी. तर भगवान बुद्ध म्हणाले पहिली गोष्ट लक्षात ठेवा की मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये राहू नका. दुसरी गोष्ट भगवान बुद्ध म्हणाले मी आपणास सांगतो आहे, पंडित लोकांच्या म्हणजे सुज्ञ सदाचारी नीतिवान लोकांच्या संगतीत राहा. तिसरी गोष्ट भगवान बुद्ध म्हणाले मी आपणास सांगतो आहे की जे पूजनीय आहेत त्यांची पूजा करा, हेच उत्तम मंगल आहे. असं महामंगल सूत्रातील पहिल्या गाथेत भगवंताचा उपदेश आहे. एकदाच महामंगल सूत्र एकाच दिवशी समजून तुम्हाला सांगणार नाही, एक एक गाथा शिकवणार आहे. आपण महामंगल सूत्र सुद्धा स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. तेव्हा आजच्या दिवसासाठी हा भगवंताचा महामंगल सूत्रात सांगितलेला एक उपदेश या ठिकाणी संपन्न करतो आहे. तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये या महामंगल सूत्रातील गाथेद्वारे जो भगवंताने उपदेश दिलाय त्याचं आचरण करून तुम्हा सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहावे, यासाठी भगवंताच्या मुखातून निघालेली पाली गाथा आशीर्वाद मंगल मैत्री म्हणून आपणास प्रदान करीत आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु
सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते।